आधी तर काहीतरी लागू नका. बघा सगळं घर लागलंय गळायला. थोडस ना चांगलं लय गळायलंय सगळं भरणे इकडे. हा अरे घर लागलं गळायला. टाकी हा सगळं घर करायला लागलं ना. सावड आहे ना. हा ओतून देतो की शेळी लावा. शेळी लावा अय वहिनी इकडे आईकडे धरू लागा तिथं आईला धरू लागा. आधी तर काहीतरी लागू नका. मित्रांनो त्याच्यामुळे मी काच करू नये. तुम्हाला काय खोटं वाटत होतं म्हणून तर मी घर बांधाय काढलाय. आम्हाला झोपायचं सुद्धा काय काय वाटतं एवढं पण घर खराब नसेल. बघा सगळं बघा आणि मध्ये पण दाखवतो इकडे टाकली. मी काय खोटे बोलत नाही काय नाही. बघा किती करायला लागलं तुम्ही बघा. हा बघा सगळं म्हणजे सगळं हे झालंय एकदम खराब होऊन गेले. बघा इथं तिथं साक्षी आणि मी इथं जातो दिवाणावर इथं आम्ही बघा किती गाळायलंय. दिवाणाच्या खालून दाखव एकदा बघा. पाऊस तर आज एवढं सुरू झालंय. पोते लावले आईने खाली कारण की भिजाव नाही जास्त. तिकडं पाणी इथं आई खाली झोपती. तिथं बघा साक्षी बसली तिथं सगळं म्हणजे एवढं बेकार परिस्थिती झाली. काय झालं लागलं का हा अवघड हवा. कधी काय कमी कधी पाऊस होता घेवडा पाऊस म्हणजे एकदम एकाएकीत पाऊस एवढा आलाय आता एकदम बेकार. सगळं वारं वावदान सगळं बाहेर सगळं वारं लाईटी बंद झाल्या सगळ्या. आणि आता कसं राहायचंय तुझं अवघड हवा. या इकडे बाहेर इकडं तिसरा किती घराने तिथं आता टोपलं बाहेर टाकलंय पाण्याचं. तिथं स्वयंपाकाच्या आईची चूल तुम्हाला महागाल्या व्हिडिओ मध्ये दाखवीत होती. तिथं आम्ही जे स्वयंपाक करून इथं जेवतो पाणी आपलं प्यायचं पाणी ते बघा सगळं दरवाजा ही तिथं बारका झोपतोय आमचं. तिथं सगळं गाडी सगळी ओली व्हायला लागली. आता तिकडून सगळा वसाळा लागलाय पाण्याचा. काय सगळं आवड होऊन बसलंय बाबा. केव्हा नवीन आपलं घर होईल अजून आणि काय सांगता येत नाही. हा डायरेक्ट बाहेर असं गेले. हा लावलं की कधी नवीन घर होईल आपलं आणि कधी नाही. आता काय पावसामुळे तर आता सगळं होणं शक्य नाही घर नवीन आपलं. त्याच्यामुळे आता एवढा उशीर होणार आहे. आणि आता पावसाळ्यात आपल्या अख्ख्या पावसाळा असल्या पावसाळ्याची एकदम बेजले होणार आहे. म्हणून खास करून मी एक एक रुपया करून तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्या. आणि तुमचे म्हणजे आतापासून असा सपोर्ट तुमचा करीत राहा जसं आम्हाला पहिल्यापासून सपोर्ट केला तसा. म्हणजे थोडंफार तुमच्या जी मला तुम्ही आमच्या टॅलेंटमुळं थोडं साक्षीच्या टॅलेंटमुळं जे काय थोडं भेटलंय ते मी एक एक रुपया करून घर बांधाय. मी कुठे वेस्ट पैसा घातला नाही. पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगतोय मला कसलंच व्यसन नाही काय नाही.
मी आहे ती फक्त घरामध्ये खायला पियला आणतोय आणि लोक म्हणतात घर बांधून घे, पण घर बांधणं काही सोपं नाही, कारण की माझ्या वडिलांनी किंवा आधीच काही लय कमवून ठेवलेलं नाही. त्याच्यामुळं जे मी केलंय ते स्वतःच्या जीवावर केलंय आणि स्वतःच्या जीवावर करायला म्हणजे मित्रांनो किती दम लागतंय तुम्हाला तर माहितीच आहे. आणि पैसा म्हणजे कमी न म्हणजे काही सोपं गोष्ट नाही. थोडेफार येते तिथून पण कामाची काही करून मी एक उपाय करून असं हे केलंय, म्हणजे जमा करून ती घर आहे ते तुम्हाला दाखवतो बांधायला. तर आम्हाला खरंच सपोर्ट तुमचा राहू द्या, असंच कायमस्वरूपी तुमचं प्रेम आजच कायमस्वरूपी राहू द्या. आता तुम्ही आता बघता आमची फजिती कसली झाली, पावसाची निकी पळापळ लागली आमची इकडं तिकडं, कारण ती झोपायच्या जागेवर पाऊस यायला लागला, रात्रभर झोप नाही आम्हाला. पाऊस काही कमी होई नाही आणि सारखं असं 24 तास पाऊस चालू राहणार आहे. एकदम आता बंद होता पाऊस, पण आता अचानक सुरुवात झाली. तिथं भाकऱ्या आहेत जेवायच्या, तिकडे भाकरी आहे, सगळं येते शेत घरामध्ये. झोपायच्या पण जागेवर दाखवतो तुम्हाला, दिवाणवर पण दाखवलं अवघड आहे. तिकडे काहीतरी टाका आहे तिथं पण उद्या शिबिर आणले का? हा मध्ये आलं हे बघा इकडं सगळं इथं सगळं सिमेंट लावून घ्यावं लागेल उद्या, कारण की पावसामुळे हा तिकडे तिकडे मिळालं सगळं तिकडे पॅन पिटी खाली लावलं साक्षी तिकडलं बघायली मित्रांनो तुमचा खरंच असं सपोर्ट राहू द्या कायमस्वरूपी आणि तुम्ही असंच आम्हाला सपोर्ट करा. जेव्हा आपलं नवीन घर होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवीन. आणि एवढं म्हणजे आम्हाला आनंद होईल की नवीन घर आपलं झालंय म्हणून. म्हणजे एवढे वाईट दिवसात आम्ही किती वाईट बघितले दिवस होते आम्हाला माहिती आहे. साक्षी आल्यापासून फक्त म्हणजे चांगलं झालंय, कारण की लक्ष्मी आल्यासारखं साक्षीच्या टॅलेंटमुळं फक्त तुम्ही एवढं सपोर्ट केला त्याच्याबद्दल खरंच तुमचे म्हणजे म्हणेन तेवढे पण उपकार कमीच आहेत. तर असंच आम्हाला सपोर्ट तुम्ही आम्हाला असं हात धरून झाल्यामुळं आम्ही आतापर्यंत भेटू आहोत. नाहीतर जी 6 लाख फॉलोअर्स आहेत तुम्ही काहीच नाहीत, फक्त ती तुमच्यामुळं. पावसाचा आवाज येत नसेल तर मित्रांनो माफ करा. थँक्यू, बाय बाय. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि असाच सपोर्ट करत राहा तुम्ही कायम करून. सगळ्या तुझ्यामध्ये पाणी गेलंय बाबा काय अवघड आहे. सगळं बघा किती गळाले आहे होते किती गळाले नाही का आता तू पण टाकलं 4 महिने बाहेर पाणी नाही टोपल्यात भरती भागून बोलले त्यांना घाण लागली होती बघ घाण लागली. आम्ही आलो अवघड आहे. मित्रांनो तुमचा असा सपोर्ट राहू द्या आपलं नवीन घर होतं, कारण की सगळ्या खायच्या प्यायच्या झोपायच्या जागेवर सगळं पाणी झालंय आपल्या. त्याच्यामुळे तुमच्या सपोर्टची लय गरज आहे. तुमचा सपोर्ट असला तर म्हणजे थोडंफार काही होईल. तुमचा सपोर्ट करत असंच राहू द्या. तुम्हाला काय जणांना वाटतं खोटं सांगतोय माझी जी हाय परिस्थिती मी सांगतोय बघा. तुम्ही सगळं रिक्वेस्ट करा बघा, तुम्ही मला दाखवतोय व्हिडिओ तुम्ही बघा सगळं तुम्हाला कळेल काय परिस्थिती आहे. सगळं पाणीच पाणी झालेलं आहे. आणि पाण्यामध्ये सगळं पाणी इथं सगळं पाणी प्यायचं सगळं खराब व्हायला लागलं इथं. अवघड आहे. चल द्या सची राहू आता पाऊस येणार चाललंय. सची चल 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 राहू दे चल लवकर चल राहू दे आता.